रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत आषाढ अमावस्येला करण्यात येणाऱ्या दीपपूजन विषयी माहिती. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. हा श्लोक तर आपण सर्वांनाच माहित आहे. आपण हा श्लोक रोज सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी म्हणतो व घरातील मुलांनाही म्हणायला सांगतो. म्हणूनच आज आपण दीपपूजन विषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवशी घरातील सर्व धातूंचे दिवे स्वच्छ करून सर्व दिव्यांचे पूजन केले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत केले जाते. दिव्याची ज्योत अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर विजय दर्शवते. मुख्य दीपपूजन सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात केले जाते. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा वेळ. संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्र यांचा सुंदर संगम. हा काळ शांतता, प्रार्थना, दीप प्रज्वलन आणि ईश्वर स्मरणासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. सर्व दिवे प्रज्वलित करून मनोभावे प्रार्थना करावी. या दिवशी काहीतरी गोड पदार्थाचा दिव्यांना नैवेद्य दाखवावा. पूजा करत असताना लक्ष्मी मातेचे तसेच आपल्या कुलदैवतांचे स्मरण करावे. शुभं करोति कल्याणम हा मंत्र म्हणावा व घरातील मुलांना देखील म्हणायला सांगावा. तसेच या दिवशी आपल्या घरातील मुलांचे औक्षण देखील केले जाते. यंदाची दीप अमावस्या 12 ऑगस्ट बुधवारी आली आहे. अमावस्या तिथीची सुरुवात 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे, तर 12 ऑगस्टला रात्री 11:06 ही अमावस्या असणार आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करण्यासाठी कणकीचे दिवे गूळ घालून केले जातात व हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी खूप महत्वाचे आहेत. कणकीच्या दिव्यांनी घरातल्या सर्व दिव्यांना ओवाळायचे आहे. दिवा म्हणजे प्रकाशाचं, ज्ञानाचं आणि मांगल्यतेचं प्रतीक असतं. म्हणून या दिवशी दिव्याची पूजा करून आपल्या घरामध्ये सदैव प्रकाश, सुख आणि सकारात्मकता वाढावी म्हणून प्रार्थना केली जाते. मुलांचे या दिवशी औक्षण केले जाते. घरातील लहान मुलांना कुलदीपक असे म्हणले जाते. म्हणजेच आपल्या कुटुंबाचा प्रकाश वाढवणारी व वंश पुढे नेणारी पुढची पिढी. यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी मुलांच्या दिव्याने औक्षण केले जाते व त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी, यशासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक आहे. तो अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा संदेश आहे. तो निराशेऐवजी आशा निर्माण करण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच दीप अमावस्येला संध्याकाळी दिवे लावण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही आज अमावस्येला दीप पूजन नक्की करा व आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण देखील करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हाला दीप अमावस्येच्या व येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा.